हॅलो गाईस. तर आज आहे ना मी तुम्हाला पूर्ण आमचं शेत दाखवणार आहे. तर हे स्टार्ट करते इथून. हा आमचा गुरांचा घास आहे जो की आम्ही आमच्या गायांना मशीनला टाकतो. चला नेक्स्ट आता मी तुम्हाला आमची चिक्कूची बाग दाखवते. या तुला घेतो चल. तर हे आहेत आमची चिक्कूचे झाड. याला आता सध्या छोटे छोटे चिक्कू लागले ते या तुम्हाला दाखवते मी. एकदम छोटे आता सध्या सीझन नाहीये चिक्कूचा त्यामुळे एकदम छोटे छोटे लागले ते. इथं मस्त मस्त छोटे चिक्कू आहेत. हे बघ छोटे छोटे आले ते चिक्कू. अजून आता छोटे छोटे फुलं लागले ते. जानेवारी मध्ये येतील याला चिक्कू. तोपर्यंत नाही येणार. हे बघ आंब्याचं झाड. तर हे आंब्याचं झाड आहे. खूप मोठं झालंय. असं अचानक उगवलं होतं त्याचं एवढं मोठं झालंय. तर हे आहे आमचं आवळ्याचं झाड. याला आहे ना सध्या आता तरी आवळे नाहीच आहेत पण आल्यावरती खूप येतात. खूप मोठं झालंय हे. ह्याच्यावरती चढायला असं मजबूत आहे तसं हे झाड. जर आवळे नाही आहेत पण यार आवळे पाहिजे होते याला. मस्त मोठे मोठे असे गोल गोल आवळे येतात त्याला. ते बघ ती आली रंबा. तिला नको घेऊ. आगाव म्हणती. तशा आहेत आमच्या काकी. काकींना व्हिडिओ मध्ये घेतोय आम्ही. थोडे दिवसात तुम्हाला व्हायरल करायचे म्हणून आमच्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा बरं का. ओके ओके. हा. हे आहे आमचं घर जिथे सारी सारी कपडेच वाळते ते. 4 दिवसाचे 4 कपडे. सगळे कपडेच कपडे आहेत तिथं. हे आहेत आमचे नारळाचे झाड. बघा किती नारळ आले ते त्याला. पूर्ण झाड आमच्या नारळांनी भरले. आमच्या घराच्या 4 बाजूनी फक्त नारळच नारळ लावले ते आम्ही. त्याच्यानंतर हे पहा वांगे आमचे. वांगे लावलेले त्याला पण चांगले वांगे आले ते. मस्त असे मोठे मोठे झाले ते वांगे. अशा ते हे आहे ना आमच्या शेतात पाण्याची कमी यायची म्हणून शेततळ बांधलं होतं पण तरी सध्या आहे भरपूर पाणी. तर हे आहे आमचं शेततळ. सध्या थोडं पाणी खाली गेलंय त्याचं पण थोड्या दिवसात भरल्यावरती ते वरती येईल. चलो हसा हसा जरा. इथं कपडे धुताय तुम्ही. करताय झाली का नाही तुमचे कपडे. माझ्या व्हिडिओला लाईक करा बरं का. करसाल ना. नक्की डन. ये रे शंकर. तर आता फायनली आम्ही आलोय आमच्या विहिरीच्या जवळ. तर ही आहे आमची विहीर. सध्या पावसामुळे चांगलं पाणी आहे विहिरीत. हे पहा मस्त विहीर. आणि त्याच्यानंतर तिकडे आंब्याचं झाड आहे. इकडे आम्ही मका लावली आहे. इकडे गुरांना खायला गिन्नी गोले. आमच्या विहिरीला सोलरची सोय त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. दिवसभर कधी पण तुम्ही चालू करू शकता. हे छोट्या कार्टूनचं एक मध्ये मध्ये लय लुडबुड आहे. तू कार्टूनच आहे. मग काय मग तू कार्टून आहे ना छोटासा. तर हे कशाचे वेल आहे तुम्ही सांगा बरं. इथं पूर्ण यारानं ते वेल लावले ते. इथं म्हणजे बघा एक मस्त. तुम्हाला माहिती कशाचे वेल येते कमेंट करून सांगा नक्की कशाचे वेल येते. तुम्हाला समजलं तर तिकडे टोमॅटो लावलेले आहेत. बघा किती मस्त बांधले त्यांना. आणि त्याला टोमॅटो पण लागले ते छोटे छोटे. अजून कवळे आहेत ते तोडायला नाही आले. पूर्ण ग्रीनरी आपल्या रानात बघ. इथे आमच्या शेतात आहे ना हे मस्त डाळिंबाचं झाड आहे. त्याला छोटे छोटे डाळिंब लागले ते. हे एक तोडून बघू आपण कसं निघतंय ते. हे लाल आहे बघ आतमध्ये. छान आहे बघ. छोटे छोटे गावरण डाळिंब आहेत हे.
खायचं का तुला? हे तर ही आहे आमची मका. मस्त ग्रीन ग्रीन झाली आहे. पावसामुळे पाणी द्यायचीच गरज नाही सध्याला. तर ही आहे आमची कोथिंबीर. पूर्ण एवढी लावली आहे, पण काय सांगता सध्या त्याला बाजारच नाहीये जास्त. मग आम्ही अर्धी उपटून अर्धी बियांसाठी ठेवली आहे. आणि तिकडं खाली आमचा ऊस आहे पूर्ण, तिथून खाली. तिकडे काय आम्ही जाऊ शकत नाही, कारण तिकडे खूप मोठे बिबटे आहेत. ऑलरेडी आमच्या घरापर्यंत बिबटे येतात ते, त्याच्यामुळे तिकडे जायची रिस्क आम्ही घेऊ शकत नाही. तुला पकडलं ना रे बिबट्याने? कधी?